देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जात असतील तर शुभेच्छा आहेत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद होईल असंही राऊतांनी म्हटलंय। जे करायचं ते 2029 आधी करा, 2029 नंतर भाजपची सत्ता येणार नाही असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। मोदी आणि शहांनी पट्टा बांधलेला आहे, अशांनाच ते हाडकं फेकली जातात। त्याच्यामुळे त्या कोणाच्या पुढ्यामध्ये हाडकं फेकली जातील, मग तो मिंदे गट असेल किंवा आमच्याकडून फुटलेले जे 6 आहेत त्यांना हाडकं आता कोणाच्या तोंडात हाडूक दिलं जातं ते पाहू। मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील, केंद्रात जातील, केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाहीये। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा। संजय राऊत साहेबांना सांगायचं असावं की समजा वरिष्ठ भाजपच्या देशातल्या प्रमुख मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्रात आत्ताच्या सरकारमध्ये, कारण 29 नंतर त्यांचं सरकार येणारच नाही, आत्ताच्या सरकारमध्ये तिथं फायनान्स मिनिस्ट्री नाही तर कुठले तरी महत्त्वाचं पद तिथं दिलं। भाजपचेच खासदार आहेत, त्यांचीसुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत, आज त्यांनासुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची सुद्धा मिळू शकते जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं। पण हे जो काही संघर्ष चालला आहे तो सत्तेच्या जोरावर आहे, पैशाच्या जोरावर आहे आणि ताकदीच्या जोरावर आहे आणि गुंडाशाहीच्या जोरावर आहे। त्यामुळे हे जे काय तमाशा आज सुरू आहे तो फक्त 29 पर्यंत तमाशा तिथं बघायला मिळेल। हा संघर्ष 29 पर्यंत तिथं बघायला मिळेल आणि 29 नंतर न केंद्रात न राज्यात भाजप नाही तर महायुतीचे सरकार येणार। त्यानंतर सरकार हे आमच्या विचाराचीच येईल। त्यामुळे जे काय होईल तमाशा हा 29 पर्यंतच आपण सगळेजण बघत राहू।